नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर सूर्यकांत पुरकर सर, जे मागच्या 25 वर्षांपासून खरं तर या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी कामाचा रूपमहोत्सव साजरा केला. 25 वर्ष त्यांना या क्षेत्रात झालेली आहेत आणि अनेक रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्ते. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे मला विचारायचं आहे आपल्या अगदी लहानपणापासून, ते म्हणजे आपली शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं? कारण आजपासून 25 वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंग कन्सेप्ट सुद्धा सुरुवात झालेली जस्ट, त्यामुळे मग तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळलात, त्याबद्दल काय सांगाल? सर्वात फर्स्ट म्हणजे आम्ही रुरल एरियामध्ये असत होतो. लहानपणी आमची परिस्थिती सर्वसाधारण होती. आमचे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि आम्ही 6 भाऊ. अत्यंत बिकट परिस्थितीतून आम्ही पुढे आलेलो आहे. तर मी ज्या वेळेस ग्रामीण भागामधून 1ली ते 4थी झालो नांदगाव तालुक्यात परदाडी गाव म्हणून, त्यानंतर मग एक मामाचं गाव विरगाव, तिथे मी 5वी ते 10वी केली. त्याच्यानंतर मग डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ऑफ धुळे इथे केलंय. तर मला प्रेरणा अशी मिळाली की आमचे मोठे बंधू ते पण सिव्हिल इंजिनियर, म्हणजे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर, नंतर ते ग्रॅज्युएशन झालं त्यांच्यात आणि ते PWD मध्ये ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून लागले होते. तर तो माझा हा प्रवास आहे, शिक्षणाचा प्रवास, आणि तो बिकट परिस्थितीनंच आपण पुढे प्रवास केलेला आहे. तर सिव्हिल इंजिनियर मोठा बंधू म्हटला की आता मी सिव्हिल इंजिनियर झालो तर तू पण हो, म्हणजे आपल्याला मिळाला जॉब गव्हर्नमेंटचा तर तो आणखी बेटर राहील असं या हिशोबाने आम्ही खूप प्रयत्न केला. मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ऑफ धुळे इथून विथ डिस्टिंक्शननी पास झालेलो आहे 1992 ला. तर त्यानंतर खूप प्रयत्न केला आपण PWD वगैरेच्यासाठी, रिक्रुटमेंट एक्झाम दिल्या, काही कारणास्तव पैशांच्या अभावी नाही आपण तिथे पोहोचलो. बरोबर. त्याच्यामुळे आपण एक असा निर्णय घेतला की चला आपण एक चांगला कॉन्ट्रॅक्टर किंवा चांगला सिव्हिल इंजिनियर आणि ह्या बिल्डिंग क्षेत्रामध्ये व्हावं आणि लोकांना चांगलं एक टुमदार आणि हॅपी होम द्यावं, असा मी एक निश्चय केला. बरोबर. तर मग सुरुवातीला मी 1992 ला ज्यावेळेस सुटलो त्यावेळेस परिस्थितीनुसार वडील बोलले की आता माझ्याकडे शिक्षणाला काही पुढे पैसा नाहीये, तर तू लर्निंग कुठेतरी नाशिकला जाऊन बघ. मग मी साधारण एक इथे फर्म होती लँड डेव्हलपर्स अँड बिल्डरची, तिथे मी साधारण एक 4-4.5 वर्ष चांगल्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणात काम केलं. त्याचाच हा मला इफेक्ट आहे, इम्पॅक्ट आहे की मी त्या गोष्टी प्रामाणिकपणात करून मी जे काही मला अचिव्हमेंट होत्या मी त्याच्यातनं खूप काही असं शिकलो की कस्टमर कसं हँडल करावं, आपण क्वालिटी कशी मेंटेन करावी, कुठल्या प्रकारचं प्रॉडक्ट वापरावं, त्याचा अभ्यास करून तो आपण ते प्रॉडक्ट कायमच कसं ते स्थिर ठेवून काम करावं, हा मी पूर्ण निश्चय करून आणि मी हळूहळू लेबर कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये काम चालू केलं. 2000 पासून ते 2004 पर्यंत मी लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून, आजपर्यंतही लेबर कॉन्ट्रॅक्टरच आहे, परंतु एक काहीतरी चेंज व्हावं जीवनामध्ये म्हणून मग मी रो हाऊसेस असे 2 पार्टनर मिळाले. मग पार्टनरने सांगितलं की जर आपण छोटा प्लॉट घेऊ, त्याच्यात रो हाऊसेस 2004 ते 2005 पासून आपण स्टार्ट केलेले आहे ते. तर मग अशा पद्धतीने आतापर्यंत आपण साधारण 50 ते 55 हाऊसेस आणि एक साधारण 10 बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केल्या. ते आपण गुड क्वालिटीमध्ये, आणि मेन म्हणजे आपला जो क्लायंट हा आपला देव असतो, त्याचं सॅटिस्फॅक्शन मेन आहे. ते सॅटिस्फॅक्शन सांभाळूनच आपण कामं केलेली. आतापर्यंत कुठल्याही क्लायंटची आपल्याला कंप्लेंट नाहीये. बरोबर. काम करताना तुम्ही जसं सांगितलं लेबर मॅनेजमेंट मध्ये तुमचे थोडक्यात त्या दृष्टीनं जास्त काम चालू आहे, तर त्यातलाच मग पहिला हा प्रश्न मला विचारायचा आहे. ते म्हणजे साईटवर बऱ्याच तुम्ही बघितलं असेल, यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच मोठं आहे, अनस्किल्ड लेबरमध्ये. तर अशा लोकांचं लेबर मॅनेजमेंट करताना तुम्ही कशा पद्धतीनं करता आणि त्यांना कशी कामं अलर्ट करता, कसं काम करून घेता? आता त्याचं आपण सर्वात महत्वाचं, आपल्याकडे लेबर हा नवीन असतो, नवीन असल्यामुळे आपण त्याचं स्किल, त्याच्यात नेमके कोणते गट्स आहे, सुप्त गुण आहे की म्हणजे काय आहेत ते शोधून आपण त्यांना त्या प्रकारे कामं अलॉट करत होतो. बरोबर. तर साधारण समजा एखादा अनस्किल असेल तर त्याला आपण थोडंसं 1 महिना ट्रेनिंग द्यायचं की बाबा अशा पद्धतीने आपल्याला साईटवर काम करायचंय, अशा पद्धतीने कामं हँडल करायची असल्यामुळे तू या पद्धतीने काम कर. जे सेमी स्किल असेल तर त्यांना आपण त्या पद्धतीने
ऍज अ हेल्पर म्हणून बरोबर. किंवा ऍज अ मॅसनच्या खाली किंवा कार्पेंटरच्या खाली आपण त्याच्या हाताखाली त्यांना ट्रेन केलेलं आहे. बरोबर आहे. दुसरं, आता तुम्ही बिल्डरशिप मध्ये जास्त असल्यामुळे एक प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक ग्राहकालाच कायम असं वाटत असतं की आपण जे घर घेतोय त्याच्यापेक्षा बजेट थोडं कमी आहे आपलं आणि हे थोडं बजेटच्या बाहेरचं घर आहे, आणि एक इंजिनियर किंवा बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्हाला वाटत असतं की चांगलं दर्जेदार घर द्यावं. तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे क्वालिटी तुम्ही कायम मेंटेन केली. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? समतोल एकच. आता समजा आपल्याकडे क्लायंट आहे, त्याला वाटलं की आपल्याला घर आपल्याकडूनच घ्यायचंय, तर मग आपण त्याच्यात थोडासा मार्ग असं काढतो. पण मी माझी पॉलिसी शक्यतो ब्रेक करत नाही. मी जी माझी पॉलिसी ठरवली क्वालिटी मेंटेन, क्वालिटी वर्क करून, आणि आपण त्यात क्लायंटला त्याला घरपोच कसं आपलं कागदपत्र तिथे पोहोचलं पाहिजे त्या हिशोबाने मी ते काम केलं. मग आपल्याला समजा त्याचं बजेट आपल्यापेक्षा 10% 15% जर लेस असेल तर मग आपण त्याला दुसरे काही सोल्युशन सांगून त्या सोल्युशनच्या हिशोबाने त्याला आपण ते घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आलेला. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे. तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यावर प्रशासनानं काम करायला पाहिजे जर येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये आपण बदलतं नाशिक जर बघायचं असेल आपल्याला? तर सर्वात महत्वाचं, नाशिक ही तशी रेसिडेन्शियल सिटी आहे. बरोबर. तिचे साधारण सर्व तुमचं जर आपण वातावरण बघितलं आणि इतर जर गोष्टींचा अभ्यास केला, भौगोलिक अभ्यास जर केला, तर सर्व दृष्टीने गुणसंपन्न ही सिटी आहे. परंतु शासनाने अनेक इथे प्रोजेक्ट होण्यासारखे, जसे तुमचे IT पार्क आहे किंवा मोठमोठे इंडस्ट्रीज आहे, यांनी जर त्याला थोडासा बूस्ट दिला तर मला वाटतं की इथे नाशिकचं क्लायमेट तर चेंज नाही होणार, परंतु त्याच्यात एक भौगोलिक बदल पण होईल आणि त्या भौगोलिक बदलांमधून लोकांना पाहिजे त्या सुविधा उपलब्ध करून देता येईल गव्हर्नमेंटने. सर्वात तुमचं कम्युनिकेशन म्हणा किंवा आता फ्युचरमध्ये नवीन UDC प्रमाणे आपल्याला भरपूर प्रमाणात मोठमोठे प्रोजेक्ट्स आता इथे लॉन्च झालेले आहेत. त्या प्रोजेक्ट्सला कसे क्लायंट मिळावे ह्या गव्हर्नमेंटने पण, ज्या सिटी डेव्हलपमेंट आहे किंवा इंडस्ट्री डेव्हलपमेंट आहे त्याचा विचार करून त्या गव्हर्नमेंटने त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध कराव्या आणि तसे नवीन प्रपोजल नाशिकमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. सर्वात महत्वाचा, प्रतिनिधी जे नाशिकचे प्रतिनिधी आज 3-4 जे मंत्री आहेत किंवा आमदार खासदार आहेत, सर्वात महत्वाचे ते लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी एकदम प्रामाणिकपणात जर काम केलं तर नाशिकमध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीत अडचण येणार नाही आणि कमी पडणार नाही, हे मला 100% गॅरंटी आहे. पण तुम्ही जसं म्हणलात त्याप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, IT इंडस्ट्री असेल, अशा चांगल्या कंपनी जिथे येण्यासाठी मग प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाने पावलं उचलायची म्हणजे याच्यामध्ये जो समन्वय असतो ना, आमदार खासदार किंवा तुमचा मंत्रालयाचा जो समन्वय असतो एकमेकाचा, आणि प्रामाणिकपणात ज्या प्रतिनिधींनी जर काम केलं तर नक्कीच प्रोजेक्ट आपल्याला पुढच्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने इथे नाशिकला मिळतील. बरोबर आहे. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का जो कायम तुमच्या लक्षात राहील, आठवणीत राहील, त्या जो कायम आवडतो तुम्हाला? माझा स्वतः. हो, अगदीच. माझ्या वडिलांनी एक साधारण 350 वाराचा प्लॉट घेतला होता, तर माझी एक इच्छा होती की तिथे आपण एकदम चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट करावा, म्हणून एक सुमन प्राईड आईच्याच नावाने मी एक प्रोजेक्ट तयार केला आहे. त्या प्रोजेक्टमध्ये मी अत्यंत गुणवत्तेचं स्टील, सिमेंट सर्व मटेरियल वापरून आणि तो मी एक आयकॉन प्रोजेक्ट मी माझा पूर्ण केलेला आहे. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, तसा एखादा प्रसंग, म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइल असेल, कधी नैसर्गिक अडचण, कधी कामगारांची अडचण, अशी कुठली अडचण? असं तर शक्यतो 99% माझ्या जीवनात असा प्रसंग आलेला नाही, कारण माझी जी लोकांना ट्रीटमेंट करण्याची जी पद्धत आहे ती एकदम सॉफ्ट कॉर्नरनी केलेली आपण. पण एकाच वेळेस फक्त वणीला मी जो एक प्रोजेक्ट केला 8 रो हाऊसेसचा प्रोजेक्ट, तर त्यावेळेस कोविड काळामध्ये मला अत्यंत अत्यंत संकट सहन करावी लागली. बरोबर. तर त्याच्यात नशीब असं की मी जगन्नाथपुरीच्या ट्रिपला गेलो होतो, कोविडमध्ये तिथे अडकलो होतो, त्यानंतर 15 दिवसांनी परत आलो. तर नशीब माझं असं की 8च्या 8 वणीला जे रो हाऊसेस झाले होते माझे, ते 8च्या 8 रो हाऊसेस मी दुसऱ्या दिवशी 19 मार्चला इथे नाशिकला एंट्री केल्यानंतर 20 तारखेला 8च्या 8 रो हाऊसेस माझे एका दिवसात बुकिंग झालेले. क्या बात आहे. एका दिवसात सर्व शिक्षकांनी, 16 शिक्षक होते, 16 शिक्षकांनी सांगितले की आम्हाला 16च्या 16 लोकांना घ्यायचे, पण माझ्याकडे तसं 8च रो हाऊसेस आहे. तर मग कसं करायचं? त्यांना म्हटलं तुम्ही एकच करा, तुम्ही 16 जणांची मीटिंग घ्या, त्या मीटिंगमध्ये तुम्ही ठरवा आणि लकी ड्रॉची सिस्टीम करून आपण त्या सिस्टीमद्वारे ज्याला मिळेल, ज्या नशिबात माझं घर असेल, हॅपी होम,
ते तुम्हाला मिळू शकतं. क्या बात आहे. त्या पद्धतीने मग 8च्या 8 घरं मी 8 शिक्षकांना अलॉट केले. म्हणजे खऱ्या अर्थाने ते लकी ठरले, त्यांना बरं मिळालं, ते बरं लकी ड्रॉ मध्ये. आणि आजही ते म्हणतात मला की तुम्ही इथे प्रोजेक्ट करा, आम्ही तुम्हाला 25 ते 50 कस्टमर देऊ शकतो. नक्कीच. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये आपण म्हणतो स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे घटक Yes, असतात. बरोबर. तर जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही साधारणपणे काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? त्या पॅरामीटर मध्ये आपल्या स्टीलची क्वालिटी सर्वात महत्वाचं, त्याची टेस्टिंग, तुमचे यील्ड स्ट्रेस म्हणा किंवा माइल्ड स्ट्रेस म्हणा, ह्या ज्या गोष्टी त्या आपण ठरवून, जसं आता मार्केटमध्ये तुम्ही जनरली पोलाद, राजुरी ह्या 2 गोष्टी युज करतो, पण आता आयकॉनने परत एंट्री केली आहे. आयकॉन पण त्याच लेवलचं स्टील आहे. बरोबर. हा थोडासा मी अभ्यास करून आणि आणखी अभ्यास करून मी त्याच्यावर स्टडी म्हणजे अभ्यास करून आणि आयकॉनला नक्कीच प्रेफरन्स देईल. या आधी पूर्वी आयकॉन वापरले कुठल्या प्रोजेक्टमध्ये? अजून तर आपण आयकॉन अजून तर वापरलेलं वापरलेलंच नाही, पण नाही. आता ह्या प्रोजेक्टला आपली इच्छा आहे की आपण आयकॉनचा प्रोजेक्ट करूया. नक्कीच. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रात आता जी नवीन तरुण मुलं येतात, जेवढा तुमचा अनुभव आहे तेवढ्या वयाची, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? नवीन जे मुलांचं आहे ना, नवीन मुलांची परिस्थिती अशी होऊन गेलेली की सध्या मुलं आहे ना, कष्ट कमी पैसा जास्त आणि बुद्धीचा वापर कमी. पण तुम्ही जे काही तुम्हाला शिक्षण मिळालेले, जे शिक्षण जे तुम्हाला प्राप्त झालेले, त्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून प्रत्येक गोष्टींचं तुम्ही अनालिसिस करून कामं करा. कामं करून नक्कीच तुम्हाला प्रामाणिकपणात जर कामं केले तर तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल. आणि तुम्ही पैशाच्याच मागे नका लागू, आपलं गुडविल पण ठेवा. पैसा हा तुम्हाला परमेश्वराने जेवढा द्यायचा तेवढा मिळणारच आहे, पण तुम्ही शक्यतो पैशाच्या मागे न लागता कामांच्या मागे लागून आणि आपलं गुडविल प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. क्या बात आहे. सो ते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर सूर्यकांत बोरकर सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्ही पैशाच्या मागे लागण्यापेक्षा कामाच्या मागे लागा, ते काम प्रामाणिकपणे पूर्ण करा. त्यातनं कमवलेल्या नावावर तुम्हाला नक्कीच पुढचे प्रोजेक्ट मिळतील, जे तुम्हाला पैसाही मिळवून देतील. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार, तुम्ही आलात. खूप खूप आभारी आहोत. येस. आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याचा आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.